मालेगाव स्फोट प्रकरणातील 7ही आरोपी निर्दोष, न्यायालयाने निकाल देताच झाले भाऊक. म्हणाले, आमचा 17 वर्षानंतर पुनर्जन्म झाला. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास 17 वर्ष होत आहेत. भिक्खू चौकात घडलेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. 100हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षानंतर आज 31 जुलै रोजी मुंबईतील NIAच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 7 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी NIAने केली होती. त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. आता या प्रकरणातील सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ रहिरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदय भानधर, द्विवेदी सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 2008 मध्ये मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी आज न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत सर्व 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. जवळपास 17 वर्षानंतर आलेल्या या निकालानंतर कोर्टात सर्व आरोपी भाऊक झाले. समीर कुलकर्णी यांना निकाल ऐकवताच अश्रू अनावर झाले. 17 वर्ष आम्ही आरोपी नव्हे तर पीडित होतो, आज आमचा पुनर्जन्म झाला असं ते म्हणाले. कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेले इतर 6 आरोपी अत्यंत भावनिक झाले होते. त्यांनी एकमेकांना मिठी मारत हात हातात घेऊन भावना व्यक्त केल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.